नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या टेक्निकल गुरु या चॅनलवर म्हाडाबद्दल सर्व माहिती आपण डिटेलमध्ये देत असतो. म्हाडाच्या सर्व अपडेट सुद्धा आपल्याला या चॅनलवर मिळत असतात. तर आपल्याला म्हाडाबद्दल काही शंका असतील, काही आपले प्रश्न असतील, त्यांचा सुद्धा सर्व आपण उत्तर देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही आपण हाच प्रयत्न चालू ठेवणार आहोत. तरी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला म्हाडाच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहील आणि कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल. जसं की आपल्याला माहित आहे की पुणे महामंडळाची लॉटरी जी आहे, जी की ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती, त्याची पेमेंट करण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे. अर्ज करण्याची सर्व मुदत संपलेली आहे. आता फक्त आपल्याला प्रतीक्षा आहे ती लॉटरीच्या ड्रॉची, जी की 28 जानेवारीला होणार आहे. त्याची सुद्धा सर्व अपडेट आपल्याला फक्त आपल्या चॅनलवर भेटणार आहे. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. तुम्ही घरी बसल्या लॉटरीचा लकी ड्रॉ पाहू शकता आपल्या चॅनलवर. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर झालेली ही लॉटरी पुणे महामंडळाची, ज्यामध्ये 6240 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि या लॉटरीला तब्बल 2 वेळा मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली होती, ज्यामध्ये खूप लोकांना त्रास झाला असेल किंवा खूप लोकांना चांगली परत पुन्हा संधी भेटली पुन्हा अर्ज करण्यासाठी. आणि त्याचाच परिणाम म्हणून म्हाडाच्या इतिहासातील सर्वाधिक जास्त प्रतिसाद मिळणारी ही लॉटरी ठरलेली आहे. मुदतवाढ करताना बरीच कारणे पुढे करण्यात आलेली होती, ज्यामध्ये इलेक्शन असेल, कर्मचारी उपलब्ध कमी असल्यामुळे हे सुद्धा एकदा कारण देण्यात आलेलं होतं, इलेक्शन ड्युट्या असल्यामुळे. अशी बरीच कारणे लावून म्हाडाने मुदतवाढ 2 वेळा दिलेली होती आणि तब्बल भरघोस मुदतवाढ यामध्ये मिळाली होती. त्यामुळे बऱ्याच लोकांचे ज्यांचे डोमिसाईल वगैरे बनलेले नव्हते, ज्यांचे इन्कम सर्टिफिकेट वगैरे बनलेले नव्हते, ज्यांचा ITR वगैरे व्हेरीफाय होत नव्हता, अशा बऱ्याच लोकांना संधी मिळाली त्यांचं पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण प्रोसेस होण्यासाठी. आणि यामध्ये म्हाडाला सुद्धा खूप खूप फायदा झाला. म्हाडाने तब्बल यावेळेला फक्त डिपॉझिट अमाऊंट जी जमा झाली त्याची अमाऊंट जी आहे म्हाडाला तब्बल 113,17,95,280 रुपये इतकी रक्कम म्हाडाकडे जमा झालेली आहे. ही अमाऊंट तुम्ही पाहू शकता की 113 कोटी, खूप मोठी अमाऊंट म्हाडाला यावेळी फक्त डिपॉझिट अमाऊंट म्हणून मिळालेली आहे. इतका मोठा प्रतिसाद म्हाडाला त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. याचाच अर्थ असा आहे की लोकांना घरांची किती गरज आहे हे यावरून दिसून येते. खूप लोकांकडे राहण्यासाठी घर नाहीये, भरपूर लोकांना याची गरज आहे. त्यामुळे म्हाडा पुणे महामंडळाने पुन्हा लॉटरी जाहिरातून पुढे होत राहील याची सुद्धा शाश्वती दिलेली आहे. आणि तुम्ही अर्ज जर पाहिले तर 6240 घरांसाठी तब्बल 93,662 अर्ज आलेले आहेत, ज्यांचं पेमेंट सुद्धा झालेलं आहे. म्हणजे हे सर्व अर्ज पात्र सुद्धा होतील कदाचित. यातले थोडेफार बाद होतील, पण भरपूर यामध्ये अर्ज पात्र होणारच आहेत. आणि हे तुम्ही अगर कॅल्क्युलेशन केलं तर तब्बल 15 पट यामध्ये अर्ज आलेले आहेत. म्हणजे एका घरासाठी जवळजवळ 15 अर्ज आलेले आहेत. आता ते डिवाइड होतील की बाबा कोणत्या साईटला किती पट अर्ज होतील हे आपल्याला 13 तारखेला कळणार आहे. त्यावेळी आपल्याला प्राथमिक लिस्ट आपली लागेल. त्यानंतर ज्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येईल की त्यांनी 20 तारखेपर्यंत जे प्रॉब्लेम झाले त्या अर्जामध्ये त्यांना ते करेक्शन करण्यासाठी 20 तारखेपर्यंत टाइम आहे. आणि 20 तारखेला तुमची फायनल लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर बरोबर 28 जानेवारीला याची सोडत निघणार आहे. तर अशा अनेक सर्व अपडेटसाठी म्हाडाच्या आपल्या चॅनलवर बनवून राहा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट मिस होणार नाही. तर व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट घेऊन.